रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्थानकात दाखल झालेले आहेत। डीजीसीए विरोधात तक्रार करण्यासाठी रोहित पवार पोलीस स्थानकात पोहोचलेले आहेत। डीजीसीए चे संबंधित अधिकारी आहेत ते VSR कंपनी एरो कंपनी ग्रुपमध्ये जिथे विमानांचे डिटेल्स यायचे त्या ग्रुपमध्ये असलेले संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवार यांची आहे। त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे आणि यासोबतच अज्ञात व्यक्ती विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। मरीन लाईन्स पोलीस स्थानकात रोहित पवार सध्या पोहोचलेत। तर VSR कंपनीवर कारवाईला उशीर झाल्याचं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। तर राममोहन नायडू यांच्या नेत्यांचे VSR सोबत आर्थिक संबंध आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय। राममोहन नायडू यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही, मंत्र्यांकडूनच VSRला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। तर VSR कंपनीची 5 विमानं थांबवली, मात्र VSRच्या सगळ्याच विमानांचं उड्डाण थांबावं अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। TDPचे जे खासदार आहेत, जे आज या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांच्या नेत्याची आणि VSRचे आर्थिक संबंध असल्यामुळे इथं कुठेतरी VSRला वाचवलं जातं हे आधी बोललो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठाम आहोत। त्यामुळे आम्हाला या देशातल्या सरकारला, तिथं पंतप्रधान साहेबांना, तिथं असणाऱ्या होम मिनिस्टर साहेबांना, त्याच्याचबरोबर लीडर ऑफ ऑपोजिशनला विनंती करायची आहे की हे जे महाशय त्या ठिकाणी बसलेले आहेत, ज्या कुठल्या पक्षातले ते आहेत, त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी VSRला वाचवतात असं आमचं मत आहे। जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला, धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा, कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील। तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा VSRच्या ज्या सगळ्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे। अजित पवारांचा अपघात झाला त्याच दिवशी डीजीसीएनं एक अहवाल दिला होता असं रोहित पवार यांनी म्हटलंय। त्याच अहवालात VSRला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होता। दादांचा अपघात की घातपात याचा सखोल तपास करणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय। दोषींना शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। 28 जानेवारीला DGCA कडनं हा अहवाल त्या ठिकाणी दिला गेला, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्या त्याच दिवशी हा अहवाल आला होता। 28 जानेवारी 2026 1:36 दुपारचा, याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की द लास्ट रेग्युलेटरी ऑडिट कॅरीड आउट बाय DGCA in the month of February 2025 no level 1 findings were issued। तिथं VSRला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला। DGCA मध्ये असणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचंय, त्याच्याच बरोबर तिथं असणारे जे कोणी मंत्री आहेत त्यांना तिथं सांगायचंय, केंद्र सरकारला सांगायचं, राज्य सरकारला सांगायचंय की दादांचा ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट आहे का घातपात आहे याच्या खोलात आम्ही जाणारच, आम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही। अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचंय की आमच्याकडे बरीच त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे आम्हाला आमची इच्छा आहे की दादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे। ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला हे लोकांसमोर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यासाठी कुठेही जावं लागलं, कसंही लढावं लागेल, त्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा लढायला तयार आहे। पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ, पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि त्याला जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। VSR कंपनीवर DGCA कडून पहिली कारवाई, 4 मॉडेलच्या विमानांवर बंदी। DGCA विमान नियामक संस्थेकडून VSRच्या विमानाचं ऑडिट। लेअरजेट 4045 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणावर बंदी। VT-VRA, VT-VRS, VT-VRV, VT-TRI या विमानाच्या उड्डाणावर बंदी। ऑडिटमध्ये विमानांच्या देखभालीत चुका आणि कमतरता असल्याचं DGCAनं सांगितलंय। फ्लाइट ऑपरेशन्स म्हणजेच उड्डाण प्रक्रियेतही नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलंय।
हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही असं डीजीसीएच्या तपासणीत समोर आलंय। बीएसआर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून उत्तर मागितलंय। तर डीजीसीएची कारवाई रोहित पवार यांच्या लढाईचा विजय असं राऊत यांनी म्हटलंय। रोहित पवारांच्या लढाईला पाठिंबा दिला पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। तर रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याचा अभिमान असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। त्याच पाठपुराव्यामुळे गोष्टी बाहेर आल्या असं वक्तव्य सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केलंय। तसंच रोहित पवार बोलत होते त्याची सत्यता पटायला लागली असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। बीएसआर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे। एका विशिष्ट जातीचं जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास डीजीसीएनं परवानगी नाकारली। रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय आहे आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतं। आज त्यांच्यात आणि माझ्यात या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत। पाहिलं मी शोकसभेतलं वातावरण, पहिल्या रांगेमध्ये कसे हास्य विनोद चालू होते वगैरे सगळं आम्ही पाहिलं, महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। या अपघातामागच्या किंवा घातपातामागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तो अभ्यास करतो, लढा देतो, अशा रोहित पवारांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे। जो फॉलोअप रोहितनी घेतला त्याचा मला खरंच अभिमान आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या आणि ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात घडू नये हाच आमचा त्याच्या मागचा प्रयत्न। रोहित पवार जे सातत्याने म्हणत होते त्याची सत्यता आता पटायला लागलेली आहे। जी शंका व्यक्त केली गेली त्याच्यावर आता त्यामध्ये स्वतः डीसीजीएने या ठिकाणी तशा प्रकारची कारवाई करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे आता या सर्व 5 विमानावर बंदी घातलेली असेल, परंतु या असलेल्या कंपनीवर आणि या कंपनीला परवानगी देणाऱ्या मग केंद्रीय मंत्री असो किंवा कोणी असो त्यांच्यावर कारवाई करणं, त्यांचा राजीनामा घेणं किंवा या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं हे गरजेचं आहे।